हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, अनुब्लॉग चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हरिद्वार, ऋषिकेश, पतंजली योगग्राममधील अनेक सुंदर आणि दिव्य क्षण एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. तर भव्य शिवमूर्ती, गंगा नदी, रामझुला, विविध देवी देवतांचे सुंदर मंदिरे आणि मूर्ती, हरिद्वार रेल्वे स्टेशन, तसेच निसर्गाने नटलेले योगग्राम, हे सर्व तुम्हाला 11 मिनिटाच्या प्रवासात मी अनुभवता येईल. प्रत्येक दृश्य मनाला भक्ती, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक मिनिटात एक नवीन आणि सुंदर अनुभव तुमची वाट पाहत आहे. तर चला सुरू करूया आपला हा दिव्य यात्रा. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकाच प्रवासात हरिद्वार, ऋषिकेश, पतंजली योगग्राम, अनेक सुंदर पवित्र असे ठिकाणं दर्शनात पाहणार आहोत. तर बघू शकता, हा आहे एक मंदिरामधला आणि हे ओम नमः शिवाय हे आहे. हरिद्वारमध्ये रेल्वे स्टेशनच्या जस्ट एक समोरच भव्य मूर्ती आम्हाला पाहायला मिळाली आहे. तर मी लगेच व्हिडिओ शूट केला आणि बघू शकता, खूप सुंदर, आणि तिथे फोटो पण काढतात. हे आहे हरिद्वार रेल्वे स्टेशन. हा माझा पहिलाच अनुभव आहे हरिद्वारला जायचा, आणि तिथलं आजूबाजूचं मी प्रत्येक नवीन असं छान व्हिडिओ बनवलेला आहे. हे छान एक प्रतिमा आहे, आणि तिथेच रेल्वे स्टेशनच्याच समोरच एक भव्य मूर्ती मला दिसली आहे, भोलेबाबाची, शिवजीची. आणि हा आहे रेल्वे स्टेशनचा एरिया आहे. आणि स्टेशनवर प्रवेशद्वारावर असलेल्या खूप सुंदरशा मूर्त्या मला पाहायला मिळाल्या. लक्ष वेधून घेणाऱ्या या देवभूमीत आत्माची सुंदर अनुभूती होते. त्यानंतर आपण आता पोहोचलो आहे रेल्वे स्टेशनला. बघू शकता, हा रेल्वे स्टेशनचा एरिया आहे. तिथून आम्ही कार केली आणि योगग्रामकडे आम्ही जायला निघालो आहे हरिद्वारकडनं. आणि योगग्रामकडे जायला आम्हाला पतंजली जवळपास 20-25 किलोमीटर इथनं येतं आहे. आणि सुरुवातीला आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला कारचे किती किराया वगैरे काय माहीत नव्हतं. हा आहे व्हिडिओ पतंजली योगग्राम सुंदरकांड. शनिवारी तिथे सुंदरकांड होते, भव्य हनुमान चालीसा. आणि हे खूप मोठं हॉल आहे, याला प्रीमियम हॉल म्हणतात. यांनी खूप नवीनच बनवलेलं आहे, आणि खूपच छान इथे पूजा वगैरे झाली आहे. आणि हे स्वामी रामदेव बाबा सारखेच दिसतात. बहुतेक हेच योगा पण तिथे आपल्याला शिकवतात, आणि आम्हाला प्रसाद देत आहे. आणि एकदम कार्बन कॉफीच वाटतात. पतंजली जे रामदेव बाबा जे आहे, आणि हे थोडे सारखेच दिसतात. आम्ही तर दुरून यांना बघितलं, असं वाटलं की रामदेव बाबाच आहे. आणि जेवढे इथे लोक आले होते पतंजलीमध्ये, सगळे सुंदरकांड पाहायला, ऐकायला येतात. आणि खूप मस्त पूजा होते. आणि सकाळी आम्ही योगाला पण जायचो 4 वाजता. 5 वाजता योगा सुरू व्हायचे. आणि माझं तर एक सौभाग्य झालं की स्वामी रामदेव बाबासोबत आम्हाला योग करायचं आम्हाला सौभाग्य मिळालेलं आहे. खरंच खूप छान वाटते. आणि सकाळची कोळी उन्हामध्ये योगा करायला, आणि हा योगा झाल्यानंतरचा व्हिडिओ शूट केलेला आहे. बघू शकता, खूप मोठं योग मैदान आहे. खूप दुरून लोक आलेले असतात. आणि खरंच इथे, आणि इतकी आंबराई आहे, आंब्याचे झाडं, इतके आंबे लागलेले होते. आम्ही योगा करता का आम्हाला आंब्याचं पण दर्शन होत होतं. आणि हा खूप मोठा योग ग्राउंड आहे, आणि खूप छान सुविधा आहे. आणि तिथं हे होम हवन पण केलं जातं. आणि त्या होम हवनमध्ये तुपाची आहुती वगैरे टाकून, आणि खूप असं प्रसन्न वाटतं, सुगंध दरवळतो सगळीकडे. आणि बघू शकता, तिथलाच हा व्हिडिओ आहे. योगा करता मी व्हिडिओ शूट केलेला आहे. सकाळचा आहे हा. आणि खूप मस्त आकाश दिसते आहे, जसं काही स्वर्गाचं ढग एकदम स्वर्गासारखे दिसतात. आणि खरंच, आणि हा आहे उगवता सूर्य सकाळचा 6:30च्या दरम्यानचा आहे. आणि बघू शकता, खूप मस्त वाटत आहे. आणि इथे योगा पण छान केला जातात. माझ्याकडनं आधी मी घरी नाही करायची, पण तिथे जाऊन मी पूर्ण योगा केलेला आहे. हाच
योगग्राममधलाच एक लेक आहे, तिथे आपण बोटिंग करू शकतो. आणि हा सायंकाळचा शूटिंग आहे, बघू शकता. या पाण्यामध्ये खूप सुंदर सूर्य दिसत आहे आणि भव्य दिव्य हा लेक आहे. तिथे खूप सारे फुलांची झाडे, आंबराई, फळांची झाडे, खूप आंबे लागले होते. आम्ही बोटिंग पण केली आहे. आणि हाच आता आम्ही प्रवास करून ऋषिकेशला निघालेला आहे ट्रॅव्हल्स बसनी. आणि गाईड होते, गाईडने आम्हाला सगळीकडे जिथे तिथे मंदिरं आहे, सगळे मंदिरं आम्हाला दाखवत दाखवत आम्ही पुढे ऋषिकेशला निघालेलं आहे. आणि तिथे पवित्र गंगा नदीच्या किनारी असलेलं ऋषिकेश, हिमालयातून उतरून जशी येणारी गंगा इथे स्वच्छ, निर्मळ आणि शांत दिसते. तर बघू शकता आहे, हा आहे हरिद्वार. मी हरिद्वारहून आता निघालेला आहे ऋषिकेशमध्ये जाण्याकरता. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे, खूप छान झाडे आहे. आणि आता आम्ही ऋषिकेशला पोहोचलेला आहे. एकदम मन प्रसन्न झालं आहे. आणि गंगा नदी खूप दुरून दुरून आम्हाला बसमधून पण दिसत होती, खूप लांबवर गेलेली आहे. आणि तिथलाच हा ऋषिकेशचाच हा आश्रमातला व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. इथं सगळ्या संतांची मूर्ती आहे. आणि ही मेन गेटच्या आतमध्ये पण खूप सुंदर पाहण्यासारखं आहे, पण वेळ नसल्यामुळे. आणि हा मला भव्य मूर्ती खूप छान आवडली. गंगा नदीच्या मधोमध हे शिवजीचं मूर्ती बनवलेली आहे. आणि वेळ कमी असल्यामुळे आम्ही खूप वेळ थांबवू शकलो नाही, कारण पाहायला भरपूर वेळ लागतो. आणि ही बघा, गंगा नदी स्वच्छ, निर्मळ आणि शांत दिसते आहे. आणि लोक आंघोळ पण करतात. ऋषिकेशमध्ये प्रसिद्ध रामझुला हे देखील प्रमुख आकर्षण आहे. पुलावरून चालताना दोन्ही बाजूनी दिसणारी गंगा घाट, मंदिरे आणि डोंगरामार्गाचं दृश्य मनात कायमचं घर करून राहते. या प्रवासात विविध देवी देवताचे मूर्ती, आकर्षक सुंदर अशा प्रतिमा तुम्हाला दर्शन करायला मिळते आहे. प्रत्येक मंदिराची रचना, शांत वातावरण आणि भक्तिमय अनुभूती मनाला वेगळाच आनंद देते. यानंतर आम्ही पोहोचलो आहे हरिद्वारमध्येच मंदिरं आहे. तिथे खूप सगळे देवाचे छोटे छोटे मंदिरं आहे. वैष्णोदेवी आहे. आणि सगळ्या देवी देवतांचे आमचे दर्शन झालेले. एक संध्याकाळची आरती आणि पूजा एक अविस्मरणीय अनुभव आहे. संपूर्ण वातावरण जसे भक्तिरसाने भरलेले असते. आणि हा बघू शकता, सकाळचा सूर्य किती सुंदर आकाश दिसते. त्याच आकाशाखाली आम्ही योगा केला आहे 7 दिवस. खरंच खूप प्रसन्न वाटते. आणि योगा ही खरंच खूप गरज आहे काळांची. कुठे कुठे मध्ये मध्ये माझा व्हिडिओ डबल झालेला आहे, काही हरकत नाही. देवाला सतत पाहिलं तर आपलं मन पण छान होते. संपूर्ण वातावरण कसं भक्तिरसाने भरलेले असते. एकत्रितपणे होणारे हनुमान चालिसाचे पठण. आणि हे जय माताजी चंडी माताचं मंदिर आहे. रोपवेवरून जावं लागते, खूप उंचावर आहे. आणि सगळीकडे पहाडेच पहाड आणि खूप झाडे. आता तुम्हाला हे पहाडाच्या वरचं शूटिंग आहे. आणि खरंच एक अविस्मरणीय माझ्यासाठी एक दर्शन झालेलं आहे. आणि खरंच खूप मस्त आहे हे. आणि याची तिकीट पण भरपूर आहे, 240 रुपये जवळपास. आणि चंडीमाताच्या मंदिरात जायला आणि बराच वेळ लागतो. रोपवेने तर आपण सहजच जाऊ शकतो, पण लाईनमध्ये लागायला खूप वेळ लागतो, कारण भयंकर गर्दी असते. आणि या दिव्य वातावरण प्रत्येक भाविकाच्या मनाला स्पर्श करून जाते. आणि खरंच निसर्गाच्या ह्याच्यामध्ये आपण आलेल्याने तब्येत पण छान होते. आणि खरंच हा अनुभव खूप मस्त आहे. आणि हा योगग्रामचा फेस 1 पतंजलीचं वेलनेस हॉस्पिटल आहे असं वाटत नाही, हे हॉस्पिटलच आहे म्हणून. खूप सुंदर निसर्गाच्या याच्यामध्ये बनवलेलं असं वाटतं हे हा रिसॉर्ट आहे. मी याचा लॉंग व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही जरूर बघा. आणि पतंजली योगग्रामला जरूर भेट द्या. आणि खूपच प्रकृतीमध्ये त्याने बनवलेलं आहे. तिथे सगळी फॅसिलिटी, प्राकृतिक जेवण, योगा आणि मेडिटेशन खूप छान होते. एकदा जरूर तुम्ही भेट घ्या आणि खरंच खूप छान वाटतं. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सुंदर धार्मिक आणि पर्यटन स्थळाच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हे तुम्हाला एक विशाल रुद्राक्षाचं आम्हाला झाड त्यांनी गाईडनी दाखवलेलं आहे. भयंकर मोठं एक रुद्राक्षाचं झाड आहे. मी पहिल्यांदाच बघितलं आहे. याला फुलं पण आलेले आहे आणि रुद्राक्षाच्या झाडाखाली शिवजीची मूर्ती आहे. आणि आम्ही दर्शन केलं, पण तिथे व्हिडिओ शूट करायला मना होतं, तरी पण मी केलं आहे. आणि हे खूपच उंच आणि खूप भव्य झाड आहे रुद्राक्षाचं. त्याला खूप सारे फुलं पण आलेले आहे. आणि याच मंदिरामध्ये इंदिरा गांधीची जी गुरुमाता होती त्यांची पण इथं मूर्ती होती, पण मंदिरातला आम्हाला व्हिडिओ बनवायला मना केला होता. आणि ही गंगा नदीमध्ये खरंच इतकं थंड पाणी आणि प्रचंड छान वाटत होतं. पायामध्ये चप्पल नसल्यामुळे पाय असे आमचे जळायचे, पण गंगा नदीमध्ये आम्ही स्पर्श केला पाण्याला, इतकं छान वाटलं. सगळं थकवा आमचा दूर होऊन गेला होता. अशी ही गंगा नदी. आणि जरूर भेट घ्या आणि गंगा नदीला एक